तुम्ही जर कुठलंही ह्युमन इन्व्हेन्शन बघितलं ना, दॅट इज बीन ड्रिव्हन बाय द नेचर. म्हणजे बुलेट ट्रेन असते ना, ती बुलेट ट्रेन जर जोरात त्याला फास्ट पळायचं असेल तर त्याचे जे हे असतं ना पुढचं ते असतं एकदम निमुळत असतं. म्हणजे त्यांनी काय होतं की हवा ती वरती निघून जाते अँड दॅट इज बाय टेकन फ्रॉम द नेचर. किंवा प्लेनचे विंग्स असतात ते थोडेसे असे पुढच्या बाजूला असे वरती असतात, बरोबर ना. ते काय ते बॅलन्स करण्यासाठी असतं. कारण तुम्ही जर गरुड बघितलं त्याचे वरचे टेल्स असतात असे वरच्या साईडला असतात. तसंच AI इज ऑल्सो ड्रिव्हन बाय द ह्युमन ब्रेन. आपल्या ब्रेन्समध्ये न्यूरॉन्स असतात वगैरे, ते प्रत्येक न्यूरॉनचे लेयर्स असतात. ते एका लेअरला दुसरी लेअर अटॅच असते आणि त्या पद्धतीने ते काम करतं. सो लहान मूल जे असतं ना, ते लहान मूल कुठल्याही गोष्टीला काही म्हणतं. तुम्ही लहान मुलांना जर तुम्ही स्केच करायला दिलं तर ते काय करतं, सूर्य असतो ना त्याला निळा कलर देतं. असं असतं ना, कारण त्याला माहितीच नसतं ना, तर त्याचं ब्रेन शिकत असतं. पण जसं जसं ते पुढं जातं तसं त्याला कळतं की ह्या सनला आपण ब्ल्यू कलर देऊ शकत नाही, राईट. हेच ते AI मध्ये वापरलं जातं, कारण न्यूरॉनचे लेअर्स असतात ते अटॅच असतात एकमेकाला. त्याच पद्धतीने AIचे एक सगळ्या लेअर ह्या कम्प्लीट अटॅच असतात. तुम्ही जर आधीचं ChatGPT बघितलं आणि आत्ताचं ChatGPT बघितलं, याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे.